नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मनमाड तडका या चॅनलवर। गेले कित्येक दिवस झाले व्हिडिओ येत नव्हते। तुम्ही पण विचार करत असणार की यांचे व्हिडिओ का येत नाही आहे। तर व्हिडिओ या कारणामुळे येत नव्हते की आम्ही आमच्या कामामध्ये बिझी असल्यामुळे आम्हाला वेळ भेटत नव्हता। तर मी आज सहज मार्केटमध्ये आलो होतो, तर म्हटलं बघू मनमाड खरोखर बंद आहे की चालू आहे। तर आज खरोखर मनमाड बंद आहे आणि तुम्ही बघू शकता बहुतांश सगळेच दुकानं हे बंद आहेत आणि काही लोक चालत आहेत, फिरत आहेत, पण मार्केट शक्यतो पूर्ण करून बंदच आहे। एक दुकान चालू नाही आहे। मला वाटलं एक दोन दुकानं तरी चालू असतील, त्या हिशोबाने मी आलो होतो मार्केटमध्ये। पण बघू शकता तुम्ही, आणि कालच मनमाडमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली होती, त्यामुळे बघू शकता सगळीकडे पाणी झालेलं आहे। आता ऊन पडलेलं आहे, पण आजही मला वाटतं आहे की पाऊस येण्याची दाट शक्यता आहे, कारण पावसाची आगमन होणार आहे असं हवामान खात्याने सांगितलंच होतं। त्यामुळे आता बघू शकतो की पोलिसांचा पण कडेकोट बंदोबस्त लावलेला आहे। आणि कालच ते बदलापूरमध्ये बलात्काराची घटनाही घडली ना, त्यामुळे जरा जास्त स्ट्रिक्ट वातावरण झालेलं आहे। पोलिस बघा, पोलिसांचे पण कडक बंदोबस्त इकडे। आणि आपण बघू शकतो डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ मी आलेलो आहे थेट आता, आणि तिकडे पण फार गर्दी आहे। आंदोलन करण्यात येते, आपण बघू शकतो। थेट मनमाडवरून आहे मी आता। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ आलेलो आहे मी। किती मोठी गर्दी आहे इकडे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आधी घटना किंवा लोकशाही चालवायची असत आपण संघटित राहिला पाहिजे, थोडं पाहिजे, आणि तुरंत पगारांना न्याय मिळाला पाहिजे। ज्या ज्या घटना देशामध्ये ज्यांना त्यांना न्याय मिळाला पाहिजे। आपण बघू शकता खूपच गर्दी झालेली आणि खूपच मोठे संख्येमध्ये लोक जमा झाले आहेत मनमाडमध्ये। बंदापूर बंद करून टाकलं, आपण पण याची शिक घेतली पाहिजे। आपल्या मनमाड थेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळून नेहमी तर पोलिसांचा खूप जास्त कडक बंदोबस्त करण्यात आलेला आहे। आणि खूप संख्येमध्ये लोक इकडे जमा झालेले आहेत। गणेश भाऊ धात्रक पण आलेले जमा झालेले ते मध्ये, पण मध्ये मला असं कॅमेरा घेऊन जाता येत नाही, तरी मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय। शुभम भाऊ पगारे यांचे होल्डिंग पण लावण्यात आलेले, त्यामुळे आज मनमाड खूपच कडक बंद आहे। शुभम बच्चा पगारे वी वॉन्ट जस्टिस असं होल्डिंगवर नाव लावण्यात आलेलं आहे। सर्व मनमाडचे लोक एकत्रित होऊन या आंदोलनाला सुरुवात केलेली आहे मनमाडच्या पब्लिकने, बघू शकता तुम्ही। हल्ली खूप केस होत आहेत सध्याला। कोलकातामध्ये झाली, काल बदलापूरमध्ये झाले, खूप वेगवेगळ्या गोष्टी घडत आहेत सध्याला बघायला गेलं तर।